नमस्कार मित्रांनो. आज आपण कंबाईनचा जो ग्रुप बीचा पेपर झालाय ना त्याचे मॅथचे एक्सप्लेनेशन बघणार आहे. एक्सप्लेनेशन म्हणजे फक्त उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे, बाकी एक्सप्लेनेशन डिटेल आपण नंतर बघूया. तर माझ्याकडे जो सेट आहे तो बी आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न बघा 81. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्यांनी कमी करावी लागेल? तर ह्याचं उत्तर आहे 2 नंबर. त्याच्यानंतर पुढचं, टीना हिने काही आंबे खरेदी केले, त्यातील 10% आंबे सडके होते. शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्रांना दिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले असतील तर तिने बाजारातून एकूण किती आंबे खरेदी केले? तर ह्याचं जे उत्तर आहे ना हे 250 आहे बघा, 2 नंबर. त्याच्यानंतर 83. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो तरी त्यास 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 750 रुपये असेल तर दुकानदाराने ती वस्तू किती किमतीला खरेदी केली असेल? तर ह्याचं उत्तर आहे बघा 540, 1 नंबर. त्याच्यानंतर 84 प्रश्न बघा, सोडवा. ह्याचं उत्तर आहे बघा 4 नंबर. त्याच्यानंतर 85 प्रश्न, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 सेंटीमीटर आहे, कर्ण 1 सेंटीमीटरने वाढवला त्याचा, तर पट्टीची परिमिती किती आहे? तर ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. पुढचा प्रश्न 86. दोन संख्या 5-7 या प्रमाणात आहेत. जर दोन्ही संख्येमध्ये 12 मिळवले तर त्याचे प्रमाण 7-9 होते, तर मूळ संख्येमधील फरक किती? उत्तर आहे 2 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 87. दोन रेल्वेगाड्या एकाच दिशेने अनुक्रमे 112 किलोमीटर ताशी व 76 किलोमीटर ताशी या वेगाने धावत आहेत. वेगवान गाडी धीम्या गाडीत बसलेल्या व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती? तर ह्याचं उत्तर आहे 200. 88 प्रश्न बघा, एका दुकानदार एक वस्तूची खरेदी रुपये 1200 मध्ये करतो व ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेली किमतीवर 10% सूट देतो. वस्तूची मार्क केलेली किंमत किती? तर उत्तर नंबर आहे 2. त्याच्यानंतर 89. दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्यांच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर फक्त वेगाने काम करणारी व्यक्ती ते काम किती वेळात पूर्ण करेल? तर ह्याचं उत्तर आहे बघा 4 नंबर. 32. पुढचा प्रश्न, रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम ए मध्ये 5% दर सरळ व्याजाने गुंतवतो, तर उर्वरित रक्कम बी मध्ये 8% दर सरळ दराने गुंतवतो. त्याला एका वर्षानंतर 710 रुपये व्याज मिळाले तर त्याने स्कीम बी मध्ये एकूण किती गुंतवणूक केली? ह्याचं उत्तर आहे 4 नंबर. पुढचा 91 प्रश्न, अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या 1 ने कमी होते तर अक्षर मालिका कोणती असं विचारलं, तर ह्याचं उत्तर नंबर आहे 4. 91. 92 बघा, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे व एका वेळा उजवीकडे वळाली तर घरून निघताना तिचे तोंड व चेहरा कोणत्या दिशेला होता? उत्तर नंबर 3. पश्चिम. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 2x + 3y = 118, 2x - 3y = 62, तर ह्याचं उत्तर जे आहे हे 4 नंबर आहे. पुढचा प्रश्न बघा, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. पोलीस त्याचा पाठलाग करतात. पश्चिमेकडे वळतो तो, त्याच्यानंतर उजवीकडे 2 किलोमीटर, त्याच्यानंतर 7 किलोमीटर धावतो. शेवटी उजवीकडे 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळण घेतल्यावर 2 किलोमीटर धावतो आणि पोलिसांना हरवतो. तर ज्या घरात त्याने लूट लपवली होती त्या घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर लागले, कापावे लागले? तर हे 3 नंबर. 3 उत्तर आहे, 2 नंबर पर्याय. त्याच्यानंतर पुढचा, प्रतिपादन आणि कारण विचारले बघा 85 प्रश्न, तर ह्याचं उत्तर आहे बघा 4 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, एका शाळेमध्ये ABCD आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यांपैकी एक अनिवार्य विषय आहे आणि दुसरा ऐच्छिक विषय आहे. D चा ऐच्छिक विषय इतिहास आहे जो की इतर 3 जणांचा अनिवार्य आहे आणि E आणि F चा 2 पैकी एक विषय वैद्यकशास्त्र आहे. F चा गणित हा अनिवार्य विषय असून तो C आणि E चा ऐच्छिक विषय आहे. इतिहास आणि इंग्रजी हे A चे विषय आहेत, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून D हा अगदी उलट आहे. रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे, त्यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. तर C चा अनिवार्य विषय कोणता? पर्याय नंबर 1 इतिहास. पुढचा प्रश्न 97. खालीलपैकी चौरसात प्रश्नचिन्ह जागी कोणती संख्या येईल असं विचारलेलं आहे. त्याचं लॉजिक नुसार उत्तर 1 येतं बघा. त्याच्यानंतर 98 प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य अंक शोधा, तर ह्याचं उत्तर आहे बघा 3 नंबर 65. पुढचा प्रश्न, समीकरण दिले आणि चिन्ह बदलून विचारलेलं आहे, ह्याचं उत्तर आहे बघा 3 नंबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, चौरस चौकोन समभुज ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे विचारलेलं आहे, ह्याचं 3 नंबर उत्तर आहे बघा. पुढचा, तर अशा प्रकारे आपले 100 प्रश्न झालेले आहेत. आपण डिटेल एक्सप्लेनेशन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थांबू आपण आता.